आज दिवाळीच्या दिवशीच माझ्यासोबत एवढी वाईट गोष्ट घडली ना, सांगते तुम्हाला झालं काय. पण सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी. सकाळी उठून सगळ्यात आधी अंघोळ वगैरे करून छान घरासाठी तोरण वगैरे बनवून घेतले. त्यानंतर ते पण घरी आले. आम्ही जेवण वगैरे करून थोडं बाहेर मार्केटमध्ये गेलो. थोडं पूजेचं सामान घ्यायचं होतं आणि मला एक साडी पण घ्यायची होती. ते मला म्हणाले, "चल पूजा, मी तुला साडी घेऊन घेते." आणि हो, ही आमची 5वी दिवाळी आहे लग्नानंतरची. त्यानंतर मी साडी वगैरे बघितली आणि जशी साडी मला पाहिजे होती ना, तशी मला मिळालीच नाही. मी पहिल्या दुकानात गेली, तिथे पण साडी नाही मिळाली. इनफॅक्ट त्यांनी सुद्धा स्वतः आपल्या हाताने बॉक्सेस पाहिले, पण ती साडी मिळालीच नाही. नंतर आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो, तिथे पण मला ती साडी मिळाली नाही. ते मला म्हणे, "आपण वर्धेला जाऊन आपण साडी घेऊन घेऊ." मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये गेलो, थोडं काही पूजेचं सामान वगैरे घेऊन घेतलं. आणखी थोडे फुलं पण कमी पडले, ते फुलं पण घेऊन घेतले. आणि मिठाईच्या दुकानामध्ये जाऊन मला वेगळाच आनंद आला. लहानपणीची आठवण आली, कारण की लहानपणी मला मिठाई खूप आवडत होती आणि आता पण आवडते. त्यानंतर घरी वगैरे आली, रांगोळ काढली आणि रांगोळला मला टोटल 2 तास लागले काढायसाठी. असं जशी तशी मी रांगोळ वगैरे काढली. आणखी त्यानंतर मग मला स्टुडिओमधून कॉल आला आणि खूपच वाईट वाटलं मला हे ऐकून, की ते मला म्हणाले, की "तुझी जॉब आता इथे स्टॉप करून घे." मी म्हटलं ठीक आहे. खूप अपसेट वाटलं. असं वाटलं की डिलिव्हरीपर्यंत मी जॉब कंटिन्यू करणार, पण असो. त्यानंतर घरी वगैरे आली, संध्याकाळी लक्ष्मीपूजन वगैरे केलं आणि साधंसुधंच केलं. मी साडी वेअर पण नाही केली, कारण की खूप अपसेट वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही फटाके वगैरे फोडले आणि असा होता आजचा माझा दिवाळीचा दिवस. आणि हां, ह्या गुल्लक पण फोडला आम्ही. हर लक्ष्मीपूजनला एक गुल्लक फोडतो. किती निघाले असेल पैसे तर मी नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आता पुढल्या ब्लॉगला. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.